नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मला पर्सनल व्हॉट्सअप मेसेज आलेले आहे की सर, आम्हाला XYZ कॉलेजमधून 80,000 60,000 आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये फी मागण्यात आलेली आहे आणि आम्हाला ते कॉलेजची फी आहे असेच दर्शवून आमच्याकडून ते फी घेत आहे. अनेक विद्यार्थी आरक्षित कॅटेगरीचे असून सुद्धा त्यांच्याकडून खूप साऱ्या प्रमाणात कॉलेज फी घेण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. महानर्सिंग यूट्यूब चॅनलने ऑफिशियल CET सेलशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी हे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी नक्कीच यांचे आम्हाला उत्तर दिलेले आहे. परंतु येत्या काही दिवसामध्येच त्यांनी एक परिपत्रक सुद्धा काढलेले आहे. संपूर्ण परिपत्रक काय आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 14 ऑगस्ट 2025ला एक महत्त्वाचा सर्क्युलर MS नर्सिंग CETने काढलेला आहे. यामध्ये सर्व कोर्सेस उदाहरणार्थ MS नर्सिंग CET, BSc नर्सिंग, JNM किंवा इतर व्यावसायिक जे कोर्सेस आहे या सर्व कोर्सांसाठी हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे. परिपत्रकाचा विषय बघा, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त शुल्कासंबंधी तक्रार नोंदणी बाबत. ज्या ज्या कॉलेज महाविद्यालयाने अतिरिक्त शुल्क त्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले असेल त्या विद्यार्थ्यांनी तक्रार कशी नोंदवावी याबाबत हे संपूर्ण परिपत्रक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत PDF मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक संकीर्ण 2025 11/8/2025 नुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एखादी संस्था किंवा महाविद्यालय शासनाच्या योजनेच्या लाभासाठी पात्र असलेले विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करत असल्यास अशा प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या खालील नमूद तपशिलावरती संपर्क साधावा. आता जो भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे म्हणजे एकंदरीत टेलिफोन नंबर दिलेला आहे, या नंबरवरती सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये कॉल करू शकता, फक्त सुट्टीचे दिवस वगळून. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत जे परिपत्रक आहे ते एकदा समजून घेऊया. बघा, शासनाच्या योजनेच्या लाभासाठी पात्र असलेले विद्यार्थी कोण? जे विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळत आहे असे विद्यार्थी या परिपत्रकाचा लाभ घेऊ शकता. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला 60,000 रुपये स्कॉलरशिप वार्षिक फी येते, तर त्या विद्यार्थ्यांकडून जर तुम्ही 20 किंवा 30,000 रुपये कॉलेज जर अतिरिक्त शुल्क घेत असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या टेलिफोन नंबरवरती कॉल करा. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त सुद्धा सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे जर एखाद्या वेळी तुमच्याकडून तो नंबर लागत नसेल तर काय करावे? तरी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. बघा, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा तिकीट जनरेट करणे गरजेचे आहे. आता तिकीट कसं जनरेट करता हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप बघून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही त्या नंबरवरती कॉल केला आणि त्यांनी कॉल उचलला तर ते तुम्हाला तिकीट जनरेट करायला लावतील. तर मग विद्यार्थ्यांनी तिकीट जनरेट कसं करायचं? सगळ्यात अगोदर mahanursing.org लिंकवरती क्लिक करा किंवा ऑफिशियल अकाउंटवरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इन ID आणि पासवर्ड वापरून तुमचं अकाउंट लॉग इन करा. त्यानंतर ओपन अ न्यू तिकीट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक नवीन पेज ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॅप हा पर्याय निवडावा लागेल. ठीक आहे. कॅप पर्याय निवडला नंतर संबंधित अभ्यासक्रम निवडा. उदाहरणार्थ MS नर्सिंग CET किंवा BSc नर्सिंग किंवा JNM हा अभ्यासक्रम तुम्ही निवडा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वायरी टाईपमध्ये कॅप इन्क्वायरी हा पर्याय निवडा. ठीक आहे. कॅप इन्क्वायरी पर्याय निवडल्यानंतर 7वा जे स्टेप आहे ते क्वायरी सब कॅटेगरी येते. आता त्यामध्ये कॉलेज फी कंप्लेंट हा पर्याय निवडा. आता डिटेल्स ऑफ क्वायरीमध्ये आपली सविस्तर माहिती लिहा. त्यामध्ये तुम्ही मराठीत लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही माहिती लिहू शकता. शेवटी क्रिएट तिकीट वर क्लिक करा आणि एकंदरीत तुमचं तिकीट जनरेट होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, तिकीट जनरेट झालं म्हणजे तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झाली का? तर नाही. 1 किंवा 2 दिवसामध्ये MS नर्सिंग CETचे ऑफिशियल जे ऑफिसर आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील. तुमचे जे प्रश्न आहे ते समजून घेऊन त्यावरती उत्तर देण्याचा ते प्रयत्न करतील. आता उत्तर हे 100% मिळणारच आहे. बघा, विद्यार्थ्यांनी वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून किंवा दिलेल्या तिकीट लिंकवर ऑनलाईन तक्रार नोंदवून संबंधित पुरावे, पावत्या, नोटीस, पत्रव्यवहार इत्यादी सादर करावेत, जेणेकरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. आता आवश्यक कारवाई कोणावरती होईल? एकतर त्या कॉलेजच्या अधिकाऱ्यांवरती किंवा कॉलेजवरती सुद्धा कारवाई होऊ शकते.
टिप काय आहे? तक्रार करताना आपले नाव, महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव तसेच शुल्कासंबंधी तपशील स्पष्ट नमूद करावा. का करावा? कारण विद्यार्थी मित्रांनो, त्या CET सेलला संपूर्ण जे कॉलेज आहे त्या कॉलेजबद्दल माहिती नसणार आहे, अभ्यासक्रमाबद्दल माहिती नसणार आहे. तर नक्की तुम्ही पूर्ण डिटेल हे प्रॉपर भरावं. या परिपत्रकामध्ये ते सांगितलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचे एकंदरीत शिष्यवृत्ती जर 60-70 हजार असेल आणि त्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न जर कॉलेज करत असतील किंवा कॉलेजचे अधिकारी करत असतील, तर नक्की तुम्ही एकतर तुम्ही या टेलिफोन नंबरवरती क्लिक करा, एकतर तुम्ही तिकीट लिंकवरती क्लिक करा, जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते 100% सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ते CET सेल करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रॉब्लेम असतील तर नक्की आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा. तिथे आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.